ही अशीच काहीशी कबड्डी आपल्याला बघायला मिळणार आहे अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम शाळेच्या या मैदानामध्ये आपण इकडे जमलेलो आहोत। आणि आता जसं तुम्ही कबड्डीचा एक डाव नुसता पाहिलेला आहे, पण इकडे असे अनेक पठ्ठे असणार आहेत जे कबड्डी खेळणार आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। इकडे तरी बरं असतं, या कबड्डीमध्ये दोन संघ असतात, त्यांना माहित असतं की आपल्याला समोरच्याचा आपल्याला त्याला पकडायचंय किंवा त्याला एकदा का त्याला आपण पाडलं की आपल्या नावाने एक गुण येणार आहेत। पण इकडे आपलाच माणूस कधी आपला पाय पकडेल सांगता येत नाही, अशी ही कबड्डी लोकसभा मतदारसंघात लढली जाणार आहे। खरं तर महाराष्ट्राचं सगळीकडचं जे चित्र आहे, पण अमरावती खास करून चर्चेत आहे आणि त्याला कारण आहेत इथल्या विद्यमान खासदार नवनीत राणा। त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे, अमरावती तसं महाराष्ट्रामध्ये एकीकडे एकदम तसा विदर्भातला हा मतदारसंघ असं असलं तरी सुद्धा मुंबईमध्ये जे आंदोलन झालं होतं बाळासाहेब मातोश्रीच्या बाहेर, रामचरितमानस असेल किंवा हनुमान चालीसा असेल, यावरून त्यानंतर हे नाव खूप जोरदार चर्चेत होतं। त्याच्या आधी 2019ला चर्चेत होतं, कारण आनंदराव अडसुळांना त्यांनी पाडलं होतं, त्याला काँग्रेस राष्ट्रवादींनी साथ नवनीत राणांना दिली होती। मधल्या काळात खूप पाणी वाहून गेलं नदीमधलं आणि आता मात्र चित्र असं आहे की ज्यांची साथ घेतली त्यांची साथ सोडून आता ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्या बरोबर जावं लागतंय, कारण आता आनंदराव अडसुळांची शिवसेना ही भाजप बरोबर आहे, महायुतीत आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये काय होणार आहे अमरावतीमध्ये हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत अमरावतीच्या या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या या मैदानामध्ये आणि तिथे आपण या सगळ्या मान्यवरांशी बोलणार आहोत। आपला कार्यक्रम मुद्दा लोकसभेचा एक टाळ्यांचा कडकडाट तुमच्यासाठी आणि सगळ्या मान्यवरांसाठी सुद्धा। अमरावतीची निवडणूक यावेळी चुरशीची असणार आहे। आधी तुम्हाला वाटलं असतं की फक्त एक दोन नावच असतील, बाहेरचे लोक असतात त्यांना की अरे अडसुळे आहेत आणि नवनीत राणा आहेत, पण यावेळी तसं नाहीये। जसं तुम्हाला कळेल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये अडसुळांचं काय होणार, नवनीत राणा भाजपच्या वतीनं लढणार का अपक्ष लढणार, कोणाला तिकीट दिलं जाणार, भाजप कोणी उमेदवार तिकडे इच्छुक आहेत का, वंचित, RPI, बच्चू कडू, या सगळ्यांची समीकरणं तुम्हाला बघावी लागतील। असा हा कबड्डीचा खेळ अमरावतीत रंगणार आहे। आपण सुरू करूया चर्चेला। आपल्यासोबत असतील पहिल्यांदा आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊयात। जितेंद्र दुधाणे प्रदेश प्रवक्ते आहेत युवा स्वाभिमान पक्षाचे, म्हणजेच नवनीत राणा यांचा पक्ष। संजय देशमुख विदर्भ प्रमुख आहेत प्रहार संघटनेचे। प्रदीप राऊत राज्य प्रदेश सरचिटणीस आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट। शिवराय कुलकर्णी भाजपची भूमिका मांडतील, प्रवक्ते आहेत। किरण गुद्धे जे जिल्हाध्यक्ष आहेत आझाद समाज पार्टी। डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत वंचितचे। कोमल बद्रे या महिला जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेना पक्षाच्या। त्यानंतर संजय शेटे उपमहानगर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नितीन कदम अपक्ष आहेत। आणि त्या समवेत इकडे जमलेले सगळे अमरावतीकर या सगळ्या नेत्यांचे समर्थक, पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट या सगळ्या उपस्थितांसाठी सुद्धा। मी कोणताही कार्यक्रम सुरू करत असताना जे पहिल्यांदा करतो तो साधा प्रश्न विचारतो की तुमच्या स्थानिक खासदारानं काय केलेलं आहे, काय भूमिका आहेत, काय वाटतं त्यांच्याबद्दल। त्यामुळे पहिला प्रश्न मी राऊंड घेणार आहे स्थानिक खासदाराबद्दल। स्थानिक खासदाराच्या बद्दल काय भूमिका आहे इथे, कोण सांगेल? शून्य काम आहे खासदार मॅडमचं या जिल्ह्यामध्ये। युवकांसाठी रोजगार नाही, इंडस्ट्रीवर लक्ष नाही आहे, फक्त स्वतःचे शीश महल बांधून ठेवले या लोकांनी, बाकी काही यांचं काम नाही आहे अमरावती जिल्ह्यामध्ये। आणखी कोणी इकडे बोला? या अमरावतीच्या खासदारांनी या एक तर आता नवीनच सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यायचा आहे पण राखून ठेवलेला आहे। या खासदारांचं काहीच काम नाही आहे, त्यांचं एकच काम आहे फक्त किराणा देऊन लोकांचं आमिष घेणं आणि आपले हा रेफरन्स कदाचित बाकीच्या लोकांना लक्षात येणार नाही, पण नवनीत राणा यांच्या जातीचा दाखला सध्या विवादास्पद आहे, कारण ही राखीव मतदारसंघ आहे आणि त्यामुळे त्यांचा जातीचा दाखला विवाद्य ठरलेला आहे। त्याबद्दलची सुनावणी पूर्ण निकाल येणं अपेक्षित आहे। एक मिनिट, या पुढे बोला, मला फार मागे त्याची जाता येणार नाही, बोला काय म्हणता? मी चिखलदरा तालुका अध्यक्ष आझाद समाज पार्टी। आमच्या मेलगाड्यामध्ये पूर्ण सत्यानाश झालेला आहे, कोणतंही काम आहे नाही। आणि जे मॅडम आहे फक्त आमच्या इकडे होळीपर्यंत येते आणि काही नाही, फक्त हॅलो हाय बाय म्हणते, बाकी काहीच नाही। हे प्रश्न जसे लोकांचे मी घेणार आहे तसंच मी नवनीत राणा यांच्याही पक्षाकडनं घेणार आहेत आणि भाजपला सुद्धा हे प्रश्न विचारणार आहेत, कारण सध्या भाजपकडनं त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवराय कुलकर्णी तयार आहे तुम्ही या मुद्द्यांसाठी? अमरावती पुणे एक्सप्रेस जो ट्रेन नवनीत राणा जी ने शुरू की है, एयरपोर्ट का डेवलपमेंट का काम करना, बंडेरा रेलवे स्टेशन को मॉडल रेलवे स्टेशन बन रहा है, गोपाल नगर जैसे हर जगहों पे ब्रिज बन रहे हैं, ऐसे तमाम डेवलपमेंट के काम नवनीत राणा ने किए। और ऐसा अभी तक के कोई भूतो न भविष्य खासदार हुआ है जो हर समय लोगों के घर पे एक साल में हर घरों में एक चक्कर मारते, ऐसा पूरे महाराष्ट्र में कोई बता दे इनका तोड़ का कोई खासदार नहीं है। खासदार नहीं है यहाँ पे। एक
मैं रेहाना खान अमरावती से। मैं वंचित बहुजन युवा अघाड़ी के सदस्य हूँ। जो नवनीत राणा जी है सिर्फ 2 वक्त का किराना देते हैं, पेट में खा के वो निकल जाता है। जो काम रियलिटी है वो उनका कुछ भी नहीं है, क्योंकि रियलिटी होना चाहिए ना काम की। पूरे हमने एक तरफा वोट करके, पूरे मुस्लिम अल्पसंख्यक ने एक तरफा मस्जिद में ऐलान करके उनको चुना के लाए थे। मुस्लिमों की तरफ ध्यान देने के बजाय उनको उलट चल रहे, हनुमान चालीसा पढ़ाने लगा रहे, मस्जिद के अजाने बंद करने लगा रहे। ये कोई बात हुई? तो हमारे तरफ से तो उनको रद्द करना चाहिए और हम वंचित बहुजन युवा आघाड़ी को लेके आए। मुद्दे घेऊन आता मी पुन्हा लोकांमध्ये परत येईन, पण त्यापूर्वी आता मात्र मला इकडच्या मान्यवरांकडे जावं लागेल की जे त्या पक्षांचे अधिकृत प्रवक्ते आहेत, नेते आहेत. मी ज्यांच्यापासून प्रश्न सुरू झाला त्यांच्याच नेत्यांकडे जातो, म्हणजेच युवा स्वाभिमान पक्षाकडे. काय या सगळ्या तक्रारीबद्दल म्हणणं आहे आपलं? सगळ्यात पहिले मी आपल्या लक्षात एक गोष्ट आणून देऊ इच्छितो की ही जी खासदार नवनीत राणा यांची लढाई आहे, त्यांच्या विरुद्ध लढणार कोण हेच अजून घोषित झालेलं नाही आहे. आणि काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे दावा करतायत, पण या ठिकाणी काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नाही आहे. त्यामुळे आज काँग्रेसने आजच हार मानली का, असा पहिला मला एक विचार माझ्या मनात आलेला आहे. दुसऱ्या लोकांनी सांगितलं विकास झालेला नाही. ज्या लोकांना असं वाटतं विकास झालेला नाही त्यांना मी सांगू इच्छितो की बेलोरा एअरपोर्ट हे 14 वर्षापासून रखडलेलं होतं. त्याचं आता 90% काम पूर्ण झालं आहे, कम्प्लिशनवर काम आलेलं आहे आणि येणाऱ्या 2 महिन्यात ते काम पूर्ण उद्घाटन होऊन इथून विमान उडणार. पहिला प्रश्न. दुसरा रोजगाराचा प्रश्न विचारला देशामध्ये. मला एक सांगा, एअरपोर्ट हे, एक मिनिट, एअरपोर्ट हे विमानतळाचं काम हे खासदार करतो का मंत्री करतो? विमान 2 मिनिटं हे लक्ष द्या इकडे. हे जे म्हणत आहे ना विमानतळाचं काम झालं, हायकोर्टामध्ये अपील दाखल केली, त्याच्यामुळे ते काम सुरू झालेलं आहे. हायकोर्टामध्ये इथल्या स्थानिक लोकांनी हे केलेलं आहे. त्याच्यानंतर तो टेक्निकल उत्तर देतो. हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित होती, पण आमच्याकडे पत्र आहे, पुरावे आहे. खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पर्सनली प्रश्न मांडला. 75 कोटीचा निधी आणला, तेव्हा कुठे काम पूर्ण? क्रेडिट भाजपला द्यायचं का तुम्हाला द्यायचं? ऑलरेडी झालेले काम आहे, झालेले काम आहे. दुसऱ्याच्या कामावर बोर्ड लावत मला कळत नाहीये. नहीं ये आपका काम था या इनका काम था एयरपोर्ट का? हाँ बघा, केंद्रात सरकार भाजपची आहे, आम्ही भाजपला समर्थन केलं आहे. केंद्रीय उड्डयन मंत्र्यांनी खासदार ताईंच्या विनंतीनुसार निधी दिला. आणि दुसरी गोष्ट, आशिया खंडातलं सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर ते सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. इलेक्शनचं लॉलीपॉप आहे म्हटलं कुठलं होणार नाही आहे. जसं मेडिकल कॉलेज आहे, हे जर जातीचं खोटं सर्टिफिकेट भरवलं, त्याच्यावर 400चा गुन्हा दाखवला आणि पुन्हा रिकव्हरी. मी आधी आता पहिला इकडच्या प्रतिक्रिया घेतो. बोला. विषय असा आहे की विमानानं गोरगरीब जाणार नाही, विमानानं शेतकरी शेतमजूर जाणार नाही, शेतकरी शेतमजुराचा माल विमानानं जाणार नाही. ट्रेन किती काही चांगल्या बनवल्या तुम्ही, रेल्वे स्टेशन किती काही चांगलं बनवलं, त्याचा फायदा गोरगरिबाला होणार नाही. इथल्या MIDC मध्ये परराष्ट्रीय लोक काम करायला आहेत, परराज्यातले, म्हणजे बिहारचे असो, उत्तराखंडचे. पण अमरावतीतल्या मुलांना, अमरावतीतल्या लोकांना तिथं रोजगार भेटत नाही. यावर एकही कोणी बोललं नाही. आपण हा प्रश्न घेऊ. बोला. हे जे काही खासदारांच्या वतीनं ज्यांनी सांगितलं हे अत्यंत साफ खोटं आहे आणि प्रचंड दिशाभूल आजवर जनतेची केली आहे, आता आपल्या सर्वांची करत आहे. कारण की नवनीत राणा या खासदार म्हणून पूर्णतः सपशेल अपयशी ठरल्या. खासदारकीच्या लेवलचं हे म्हणतात 100 कामं, एक काम सांगा फक्त, एक काम जर खासदार म्हणून केलं, आता काही नाली बांधल्या, रस्ते बांधले, हे खासदाराची कामं नाही आहे. जे कामं खासदारांची आहे, मी सांगतो, शकुंतला रेल्वे बंद पडली आहे आमच्याकडची, ते चालू नाही झाली अजूनपर्यंत. फिनले मिल हा अतिशय मोठा मिल आहे, जो हजारो कामगारांना दिलं होतं, ते काँग्रेसच्या काळात किंवा सुरू झालेली यांच्या काळात बंद पडलेली आहे, ते सुरू करू शकले नाही. हे का विमानतळावर सांगतात? अहो खोटे बोलतायत. विमानतळावर साहेब तुम्हाला सांगतो अजूनपर्यंत लाईट नाही आहे विमानतळावर. एक मिनिट, मला भाजपला आता विचारायचं आहे, हा खासदार निवडून आला होता तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने किंवा त्यांच्या पाठिंब्याने, आता ते आहेत तुमच्या बरोबर, काम जे केलेलं आहे ते मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन केलं, जे तुमच्याकडे ते म्हणतात खासदारांचं काम आहे. भाजपची भूमिका काय? नाही, आम्हाला आमचं अगदी स्पष्ट मत आहे की जो काही विकास झाला तो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आहे त्या सरकारने केलेला विकास आहे. 1990 पासून
आम्ही या मतदारसंघामध्ये मित्र पक्षांचे उमेदवार निवडून देतोय, भाजपचा प्रवक्ता म्हणून आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून आमचं यावेळी स्पष्ट मत आहे की आम्हाला इथे भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्ह घेतलेला अधिकृत उमेदवार हवा आहे. तो नवनीत राणा असतील तरी चालणार आहे. आमची मागणी भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पक्षाचा का भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर? मी असं आहे की उमेदवार तर पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना ठरवायचा आहे. आणि तुम्ही म्हणता तेही खरं आहे की हे सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहेत. त्याचं काय होईल ते मला माहित नाही. पण आमचं एक सेकंद मला एक तुम्ही सांगा, कास्त हे सर्व झाले आता सर्व शहरी भागातल्या कास्तकारासाठी यांनी काय केलं? देवेंद्र फडणवीसांनी काय केलं? एकनाथराव शिंदेनी काय केलं? जे उद्धव साहेब ठाकरे असताना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी उद्धव साहेब ठाकरे यांनी दिली. माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये. भाजपचे कार्यकर्ते सगळीकडे कसब्यामध्ये पुण्यात काय झालं आपण बघितलेलं, का तर तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्याला स्थान दिलं नव्हतं आणि मग काय झालं आपण बघितलं. इथे तुमचा उमेदवार का तुमच्या चिन्हावरचा उमेदवार? तरी आमची भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर ही निवडणूक व्हावी ही आमची आग्रही मागणी आहे. आणि आम्हाला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ते होईल ते होईल. नवनीत राणांना ऑफर दिली आहे त्यासाठी भाजपमध्ये यायची? भाजपमध्ये नवनीत राणा जाणार आहेत? नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही भाजप सोबत आहोत. माननीय पंतप्रधान देशाचे यशस्वी नरेंद्रजी मोदी साहेब, फडणवीस साहेब आणि अमितजी शाह हा जो निर्णय घेतील, जो आदेश देतील, तो आम्हाला मान्य आहे. खासदार नवनीत राणा या अतिशय अप्रामाणिक लोकप्रतिनिधी आहेत. 2 अप्रामाणिकपणा, खोटारडेपणा त्यांचा बेस आहे. पहिले तर इथे जेवढे राजकीय पक्ष बसलेले आहेत या सगळ्यांनी भाजप सोडून सगळ्यांनी तर निवडून दिलेलं आहे. हे पाप या सगळ्या राजकीय पक्षांचं आहे. दुसरं, त्या खोट्या प्रमाणपत्रावर त्यांना माहीत होतं माझं प्रमाणपत्र जातीचं खोटं आहे, तरी त्या उभा राहिल्या. आणि 5 वर्षामध्ये मेळघाटचा कुपोषणाचा प्रश्न जसा तसा आहे. या जिल्ह्यातल्या संत्रा उत्पादकांचे प्रश्न आहेत, या सोयाबीन, धान, गव्हाचे प्रश्न आहेत. या पूर्ण विकासांच्या प्रश्नावर नवनीत राणा स्पेशल फेल्युअर ठरला आहे. आता या जिल्ह्यामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकरांची जी सभा झाली ती 2 लाखाच्या वरती सभा झाली आहे. आणि या 2024 अमरावती जिल्ह्याचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा असेल. आणि वंचित बहुजन आघाडी कुठल्याही परिस्थितीमध्ये अमरावती लोकसभा लढणार आहे. मला शिवसेनेला सुद्धा विचारायचं आहे, कारण शिवसेनेचे तेव्हा अडसूळ जे आता यांच्या बरोबर आहेत, शिवसेनेचा मुळात तुमच्यासाठी जागा सुटणार आहे का? कारण मला असं कळलं की काँग्रेसने सुद्धा स्टेक केलेला आहे. शिवसेनेने अमरावती हा महत्वाचा विषय म्हणजे की बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे. आणि जो विषय इथे चालू आहे आता, छत्री तलावचा मुद्दा निघाला होता तेव्हा किती. माझा प्रश्न आहे, आता शिवसेनेकडे जागा आहे का नाही? जाईल ही जागा शिवसेनेकडेच जाईल. काँग्रेसने पण स्टेक केला या जागेवर. काँग्रेसचं कोण आहे? काँग्रेसचं कोणीच नाही आलेलं, पण काँग्रेसने पण स्टेक केला या जागेवर. नाही, ही जागा शिवसेनेलाच जाईल. शिंदे गटाची ही जागा अडसूळ साहेबांनाच जाईल. इथून ही जागा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आनंदराव साहेबांनाच ही जागा जाईल. आणि आनंदराव अडसूळ साहेबच येणारे भावी खासदार म्हणून इथे निवडून येतील. शकुंतला, अंबा, त्यानंतर आकाशवाणी हे बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला आनंदराव अडसूळ साहेबांनी इथे अमरावतीमध्ये आणली. आणि त्यानंतर अंबा एक्सप्रेसमध्ये आजची जी कंडिशन आहे, जे हे म्हणतात की एअरपोर्ट आणलं, विमानतळ आणलं, जे आम्ही नवीन हे करतोय, तर अंबा एक्सप्रेसमध्ये आज जे गरीब जे लोक ट्रॅव्हल करतात. सुनील देशमुख साहेबांनी इथे सुरुवातीला एअरपोर्ट आणलं होतं. वॅगनची कंपनी ऑनरेबल आपली प्रतिभाताई पाटील होती, त्यांना आणलेली होती. आणि हे लोक म्हणतात की आम्ही याची ओपनिंग केली. खासदार नवनीत राणा यांनी विमानतळ केलं असं म्हटलं जाते. मिसाईल फॅक्टरी प्रतिभाताई पाटील यांनी या ठिकाणी मंजूर केली होती. त्या मिसाईल फॅक्टरीसाठी एक पत्र सुद्धा नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला लिहिलेलं नाही. दुसरी गोष्ट, संत्रा उत्पादकांचा हा जिल्हा आहे. संत्र्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली. 80% निर्यात यावर्षी प्रभावित झालेली आहे. या संदर्भात एक प्रश्न सुद्धा नवनीत राणा यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेलं नाही. दुसरं, या प्रश्नांसाठी हनुमान चालीसा पण म्हणता आला असेल. हनुमान चालीसा म्हटलं की नाही? मला हनुमान चालीसाचा पण विषय घ्यायचा आहे. शिवसेनेची काय भूमिका आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो की ह्या खासदारावर पहिली गोष्ट तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं,
कारण ज्या लोकांनी निवडून दिलं, ज्या SC मॉमेडियन समाजाच्या लोकांनी, काँग्रेसच्या लोकांनी, राष्ट्रवादीच्या लोकांनी, गरीब लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि जातीचं खोटं प्रमाणपत्र लावलं की जेव्हा तिथं दुसरा एखादा त्या जातीचा खासदार झाला असता. मला हे सांगायचं आहे की तुमचा कायदा आहे, तुमची सरकार आहे, तर तुम्ही त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांना अटक का नाही करत? कारण कसं असतं, गुन्हेगाराला तुम्ही प्रत्येक गुन्हेगाराला सजा देता. मग आज या गुन्हेगाराला तुमच्याकडनं काय सजा आहे हे तुम्ही पहिले आम्हाला सांगा. 5 वर्षापासून खासदार आहे, यांचे पती 15 वर्षापासून आमदार आहे, यांचा विकास शून्य आहे. आज ग्रामीण क्षेत्रामध्ये बांधण रस्ते नाही, रोड नाही, बंधारे नाही आहे. सगळा बांधण रस्त्याचा अक्षरशः यांनी कागदावर खाल्लेला आहे. 15 वर्षाचा इतिहास काळा यांच्या पतीचे आमदार आहे आणि एअरपोर्टचा झुंजरा दाखवतात 75 करोड आणले, 65 करोड आणले. मला वंचितच्या कार्यकर्त्यांना जायचं या ज्या सगळ्या टीका केल्या याच्याबद्दल काय उत्तर आहे? तुम्ही आता म्हणालात की सगळेजण पक्षाचे प्रतिनिधी असतील. नितीन भाऊ कुठल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात? तुम्ही त्यांना बसवलं. मी या बडनेरा मतदारसंघामध्ये अपक्ष आहेत, ते अपक्ष आहेत. बोला. नाही, अजून त्यांची उमेदवारी स्वतः स्वयंघोषित उमेदवार जर असतील तर ते सध्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसू नये. राहिला प्रश्न, विकास कामं कोणते केले? देशामध्ये 7 टेक्स्टाईल पार्क जे मंजूर झाले त्यापैकी महाराष्ट्रामध्ये एकमेव टेक्स्टाईल पार्क, PM मित्राचा एकमेव टेक्स्टाईल पार्क हा बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार नवनीत राणा यांनी आणला. त्यानंतर अमरावती में मेडिकल कॉलेज दिया और इससे बड़ी सुविधा क्या चाहिए? और मेडिकल बोलते किराना और ये बांटते 25 रुपए की 90 भी आती है. आज तक के बहुत लीडर देखे जो 25 रुपए की 90 बांटते थे. बोलते ना 25 की साड़ी तो बांटे जिससे तंग रखने के काम में आया होगा, उससे साड़ी और किराना तो बांटे. लोग तो यहाँ पे दारू का राज वो कह रहे हैं कि कम से कम किराना बांटा, साड़ी बांटा, किराना बांटा, साड़ी बांटा. मी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष या नात्याने यांना प्रश्न विचारू इच्छितो की अमरावती जिल्ह्यातल्या कुपोषणासाठी एक मिनिट ताई अमरावती जिल्ह्यातला सगळ्यात मेजर इश्यू आहे कुपोषण. यांनी कुपोषणासाठी काहीही केलेलं नाही. नवनीत राणा साड्या वाटू काही वाटू पण कामं त्यांची खूप आहेत. विकासाची कामं जनता बघत आहे. जनतेला माहित आहे कोणाला निवडून आणायचं, कोणाला आणायचं. साडी वाटणं आणि किराणा देणं एवढंच नाही आजपर्यंत शेतकऱ्यांचे शेतात जाणारे पांदन रस्ते आजपर्यंत कोण केले नव्हते. SC समाजाचं प्रतिनिधित्व केलं लोकसभेमध्ये. त्यांनी SC समाजाचे कोणते प्रश्न सर 2 मिनिटं थांबा. हे लक्षात घ्या, जे रिझर्वेशनचं प्रोव्हिजन जे असतील म्हणजे संसदमध्ये ठेवलेलं आहे ते रिझर्वेशन का होतं? कारण की अनुसूचित जातीच्या इथल्या लोकांचा विकास झाला पाहिजे. परंतु नवनीत राणांनी जर खोटं जात प्रमाणपत्र त्या खासदार बनल्या, परंतु या समाजामधला जो SC समुदाय होता त्या युवकांना इथे आपल्याला कुठे रोजगार देताना दिसत नाही. ज्या घरकुलाच्या योजना आहे त्याच्यावर सुद्धा ते नाही. हे जो विषय हे जे म्हणतायत की आम्ही किराणा वाटला, साड्या वाटप केल्या, 2 मीटरची साडी तुम्ही वाटप करून जर बोंबलवून राहिलेले की आम्ही यांनी जे साड्या वाटल्या, किराणा वाटल्या मान्य आहे. यांनी स्वतःचे घरदार विकून, यांनी प्रॉपर्टी विकून यांचे हे लोकांना दिलं. मला एक इकडे आवडलं, इकडे कधी नव्हे ते माझ्या कार्यक्रमात दोन्ही शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे एका मुद्द्यावरती एकमत आहे की राणांनी काही काम नाही केलेलं, याच्याबद्दल एकमत आहे. मला भाजपला विचारायचं आहे कारण भाजप यामध्ये असं आहे, शिवराय कुलकर्णी असं गालातल्या गालात हसतायत. शिवरायजी, मला तुम्ही सांगा, एक चर्चा अशी आहे की एकतर त्या तुमच्या पक्षात येतील किंवा तुम्ही त्यांना समर्थन द्याल. भाजपची भूमिका काय या खासदाराबद्दल? नाही, मी असं आहे की ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, ज्यांचं आम्हाला समर्थन आहे, जी काही कामं झाली ती मोदीजींनी, नितीनजी गडकरींनी आणि या सरकारने मोठ्या प्रमाणात कामं केली. त्या कामांचं तर आम्ही समर्थनच करू. पण आम्हाला तुम्ही त्यांची बाजू घेत असाल. माझा प्रश्न आहे की त्यांच्याबद्दल जी टीका होते त्याची जबाबदारी भाजप घेणार की? मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे. मी भाजपची बाजू घेईन. तुम्हाला या खासदाराबद्दल काय वाटतं? स्टँडिंग खासदाराबद्दल त्यांच्या पक्षाने मत मांडावं. तुमची काय, त्यांनी चांगलं पण केलं नाही आणि वाईट पण केलं मांडू. मी कशाला मत मांडू? त्याचं मत त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मांडावं. नवनीत राणांना मी स्पष्ट सांगतो की भारतीय जनता पक्षाचा एकही माणूस सहकार्य करणार नाही. हे तुम्हाला लक्षात येत आहे मी काय सांगतोय? आता भूमिकेवरून लक्षात येते एकही. कारण की प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करून त्यांना संपवण्याचं काम मतदारसंघात यांनीच केलं. भाजपचे कार्यकर्ते आहेत कोणी? भाजप काय बोला.
मेरे मेलघाट में पानी की समस्या है, लोग मर रहे हैं और यहाँ पे अपन बोल रहे हैं कि क्या से क्या हुआ। कोई बोलते साड़ी बांट रहे, यो बांट रहे, क्या फायदा? सही बात आहे. भाजप तुमच्या बाजूने म्हणजे बोलत नाहीये. ते म्हणतात आमची भूमिका नाही करणार, खासदार आमचा नाहीये आणि आम्हाला सपोर्ट करतोय. ते म्हणतात की साडी वाटल्याने काही होत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? बघा, 5 वर्षात खासदार नवनीत राणा यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली कामं ही जनतेसमोर आहे. ओरडणारे किती ओरडले तरी त्याचा काही मतदारांवर परिणाम. एक मिनट दादा, एक बात कहते हैं कि हमारा आज कल में छुपा हुआ है. 5 साल पहले भी ये प्रोग्राम हुआ था. ये प्रोग्राम आपका बात कहिए, इतना वक्त जल्दी से बोलिए. बोलता है. आज हमको यहाँ अमरावती के लोगों को स्वाभिमान ऐसा लगता है क्या कि हमारा खासदार है? ऐसा लगता है फ्रीडम, ऐसा लगता फील होता है क्या? एक जमाना था जब यहाँ की राष्ट्रपति थी खासदार हमारी, हमको बोला फोन करता एक मिनिट मध्ये नका येऊ प्लीज, तिकडे नका जाऊ. ज्या समाजाचं हे नेतृत्व करतात त्यांनी या समाजासाठी संसदमध्ये कुठला प्रश्न विचारला आणि सर्वात महत्त्वाचं जे रेल्वेचा वॅगन कारखाना नांदगाव पेठ मधला याच्यासाठी कोणता प्रश्न विचारला, चिखलदरा मधला स्काय वाय याच्यासाठी कुठला प्रश्न विचारला? बोला. अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाखाच्या वर आहे, पण इथलं जे जिल्हा सामान्य रुग्णालय 270 बेडचं आहे. 270 बेडचं इथं जर हात जर फ्रॅक्चर जरी झाला तर इथं पेशंट नागपूरला पाठवते किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पडायला लागते. 10 पेशंट म्हणजे 70 बेडच्या 200 पेशंट इथं. एक मिनिट नवनीत राणा यांनी 5 वर्ष संसदेत आपल्या लोकसभेच्या संदर्भात विकासासाठी एक प्रश्न विचारला असं यांनी विचारलं. मला एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट, एक सगळ्यांना प्रश्न विचारतो. सबके पास आऊंगा, एक सवाल सबको लेके आऊंगा मैं. नवनीत राणा यांनी थांबा, तुमच्याकडे येतो. सगळ्यांना देतोय तुमच्यापेक्षा जास्त. हे म्हणतात लोकसभेत प्रश्न विचारले नाही. सगळ्या चॅनलच्या माध्यमातून खासदार नवनीत राणा देशात काय बोलल्या हे पूर्ण देशात आहे आणि म्हणून त्या चमकलेल्या एवढ्या मोठ्या देशाच्या पटलावर. हे म्हणतात प्रश्न विचारले नाही. मी 55 प्रश्नाची यादी देतो आपल्याला. अमरावतीची जनता इथं त्रासलेली आहे या डोंबाऱ्याचा खेळ आणि याच्यामुळे सगळे जनता, अमरावती जनता. एक सवाल सबके लिए, एक मिनट, एक सवाल सबके लिए. मुंबई में जब ये सब हनुमान चालीसा का आंदोलन आपके नवनीत राणा और उनके पति रवि राणा जी ने किया था, मैं तो मुंबई में था और मुंबई के मीडिया को लगा भैया मातोश्री के दर पे आके किसने इतना बड़ा आंदोलन किया. एक मिनट अरे भैया सुन तो लो. मेरा सवाल आपसे ये है, हमको वहां पे लगा इतना बड़ा आंदोलन किया, लेकिन अमरावती वाले लोग ऐसे आंदोलन को कैसे देखते हैं? नौटंकी करतात आणि पूर्ण त्याला नौटंकी म्हणतो. त्यांना माहिती आहे जनतेला त्या आंदोलनाने सर्वसामान्य शेतकरी शेतमजुराचं भलं झालं नाही आहे. त्यांचा टीआरपी वाढून गेला, त्यांचा टीआरपी वाढला. त्या आंदोलनाच्या वेळी काय वातावरण मुंबईत होतं तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. मी सगळ्यांना विचारणार, तुमच्याकडे पण येणार आहे, पण या आंदोलनाची काय नेमकी स्थिती होती आणि त्याच्याकडे भाजप आता कसं बघ? नाही, असं आहे की त्यांनी उद्धव ठाकरेंनी त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं. हनुमान चालीसा, ते जर हिंदुत्वाचा विषय बोलतात त्यांनी स्वागत करायला पाहिजे होतं. त्यांनी समोरून हनुमान चालीसा म्हणू द्यायला पाहिजे होतं. काय बिघडत सर? ऍक्च्युअल कसं आहे की हा जो आहे हा हिंदुत्वाचा बीजेपीचा एजेंडा होता आणि तो त्यांनी पुकारला, कारण की त्यांचं खोटं जात प्रमाणपत्र आहे आणि ते वाचवण्यासाठी ते बीजेपीचा सपोर्ट घेतात, फक्त बाकी काहीच नाही. ही नौटंकी होती. यांनी पोटाच्या प्राण्यांचे प्रश्न सुटणार नाही आहे. आज भाजपची जी घोडदौड सुरू आहे देशामध्ये, ज्यांनी भाजपला पाडलं त्यांना उमेदवारी द्यायची नामुष्की भाजप. पॉलिटिकली स्टंटसाठी हा घेतलेला सगळ्यात मोठा मुद्दा होता. हिंदू मुस्लिम वाद पेटवण्यासाठी हा मुद्दा होता आणि त्यानंतर स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी हा मुद्दा होता. त्याच्या व्यतिरिक्त यांनी केलं काय शहरासाठी? ज्या नास्तिक लोकांना हनुमान चालीसाचा ह माहित नव्हता त्यांनी फक्त राजकारणासाठी त्यांना हुसकावून देण्यात आलं होतं की उद्धव साहेबांच्या दाराशी जा. यांना हनुमान जयंतीचा ह नव्हता, त्यांना मंदिर नव्हतं काय, त्यांचं घर नव्हतं काय, दुसऱ्याच्या दारात जाऊन तुम्ही हनुमान चालीसाचा अपमान करून राहिले, हे त्यांच्यावर कारवाई पाहिजे. हनुमान चालीसा उद्धव साहेब ठाकरेच्या घरी जाऊन म्हणत होता. आता यांची वेळ, यांच्या घरी यांनी हनुमान चालीसा म्हणत, ती वेळ आलेली आहे. मुंबईला मी होतो सर, त्या हनुमान चालीसा संपूर्ण नौटंकी होती सर. फक्त बीजेपीला दाखवायचं होतं की आम्ही तुमच्यासाठी फक्त चापलुसी बनवता, बाकी काही नव्हतं. नाचणारी आहे असं नाही बोलायचं. हनुमान चालीसानं कोणाचं पोट भरणार नाही आहे.
हनुमान चालिसाने कोणाला रोजगार भेटणार नाही, हनुमान चालिसा बंद पडलेल्या फॅक्टऱ्या चालू होणार नाही. हनुमान चालिसाला काही उपयोग नाही असं ते म्हणतायत. हनुमान चालिसा प्रश्न देवाचं नाव कोणीही घेऊ शकते, कुठेही म्हणू शकते. हनुमान चालीसा असं आहे की कोणी कुठेही म्हणू शकते. प्रचार आहे तो, त्यासाठी काय जैलामध्ये टाकत असते काही. हनुमान एक मिनट वहीं पे रहिए. हनुमान वो लोग कह रहे हैं कि हनुमान चालीसा. अरे भैया रुको तो सही. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आले नव्हते. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात. हनुमान चालीसा हा मुद्दा होता. त्यांना अक्कल यावी म्हणून खासदार नवनीत राणा त्यांच्या घरी जाऊन हनुमान चालीसा काय गैर आहे त्याच्यामध्ये. हनुमान चालीसा हा मुद्दा यासाठी होता का विदर्भाच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावरती मुख्यमंत्री कधीच आले नाही. मला एक तुम्ही सांगा साहेब, तुम्हाला जरी कोणाची इथं नाही बोलावलं बाजूच्या घरी, तुम्ही त्यांच्या घरी चहा प्यायला जाणार का? जाणार का? अरे उद्धव साहेबांच्या घरी जायची. उद्धव साहेबासारख्या प्रामाणिक माणसाच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणणं म्हणजे आज सगळ्यात मोठा मूर्खपणाचा कळस आहे. शेतकऱ्याचे नेते उद्धव साहेब हे शेतकऱ्याचे नेते, त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. हनुमान चालीसा म्हणणे म्हणजे धर्मनिरपेक्ष मतं घेऊन धर्मनिरपेक्ष मतांची प्रतारणा करणे आहे आणि अशा प्रतारणा करणाऱ्या उमेदवाराला पुन्हा जेवा राजकारण अपने जाति के लिए जहाँ पे झुकना है उसको कोई पक्ष बदल नहीं बोलते. विकास के लिए अगर मैं आपके पास हाथ जोड़ू उसको कोई पक्ष बदलना नहीं बोलते. धन्यवाद. जब देश में संकट छाया हुआ था तो हमारे को अगर चोट लगती है तो हम हमारे भगवान को याद करते हैं. वैसे ही राज्य में इतना बड़ा संकट था तो माननीय मुख्यमंत्री जी को हनुमान जी संकट मोचन कहा जाता है, इसलिए उनको हनुमान चालीसा पढ़ने के लिए. अच्छा एक मी मगाशी वंचित पासून एक मिनिट वंचित पासून मी सुरू केलं की काय केलं काय नाही केलं, काय व्हायला पाहिजे होतं जे झालं नाही, आता ते सांगा. खरं तर काय झालं माहिती आहे का, अमरावती जिल्ह्यातल्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत आहे आणि मजुरांच्या आपल्या युवकांच्या आत्महत्या वाढत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मजुरांच्या हा हे धोरण बदलण्याचं काम केंद्राचं आहे. सिंचनाचे प्रश्न सुटलेले नाही, बेरोजगारीचा प्रश्न सुटला नाही, औद्योगिकरणाचा प्रश्न सुटला नाही, आदिवासीचा प्रश्न सुटला नाही. कोणते मुद्दे जे सुटले नाहीत या 5 वर्षात अमरावतीच्या या मतदारसंघापुरता किंवा विदर्भासाठी? नाही, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामधला विकास, अगदी अनुशेषाचे जर विषय धरले आपण तर गेल्या कित्येक वर्षात कामं झाले नव्हते त्यापेक्षा जास्त निधी या 5 वर्षामध्ये अमरावती जिल्ह्यात आलेला आहे, विदर्भातही आलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे इथे टेक्सटाईल पार्क पासून तर PM मिंत्रापर्यंतची अतिशय मोठ्या योजना, जरी प्रतिभाताई पाटलांनी त्याचं भूमिपूजन केलं होतं तरी वॅगन फॅक्टरी पूर्ण असते ते काम करत. मला एक सांगा, मला आज पहिल्यांदा मी इतके मतदारसंघ फिरून आलेलो आहे, पहिल्यांदा असं झालेलं आहे की दोन्ही शिवसेनेचे नेते दोन्ही जे एकमेकांचा मुंबईमध्ये त्यांच्यामध्ये काय वितुष्ट माहिती आहे, पण हे दोन्ही शेतकरी दोन्ही नेते नवनीत राणावर टीका करतायत, पण भाजप काही भूमिका का नाही घेते? दोन्ही नेते हे दोन्ही शिवसेनेचे नेते नवनीत राणांवर टीका करतात जे विरोधात आहेत एकमेकांच्या, पण भाजपची काय भूमिका आहे नवनीत राणांच्या कामाबद्दल? नाही, आम्ही अगदी अतिशय स्पष्ट सांगितलं की ते आमचे सहकारी पक्ष आहेत. सहकारी पक्ष म्हणून त्यांनी जे काम केलं ते चांगलं काम आहे. पण आम्ही भारतीय जनता पार्टी, आमचं इथे कॅडर आहे, आमचं फार मोठं वोटिंग आहे, आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे आमची मागणी. सर खासदाराचं काम काय, इथे विजेचे बिल वाढले त्याचा आवाज उचलणे, इथे कुपोषण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याचा आवाज उचलणं, इथं बेरोजगारी वाढलेली आहे, तरुण आत्महत्या करत आहे, इथले जे इरविन आणि डफरीनचा दवाखाना इथे अजूनही डॉक्टर नाही आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात प्रसूती होते सर्वात जास्त, परंतु एकही डॉक्टर नाही. मग नवनीत राणा काय करतो त्याच्यापर्यंत? सर कुपोषणाचा प्रश्न सुटला आणि मेळघाटातल्या मुलांचा प्रश्न, लहान लहान मुलांचे बळी जात आहेत, संत्रा उत्पादकांचे प्रक्रिया उद्योगाचे प्रश्न सुटलेले नाही आणि उद्योग आलेले नाही आहेत. 14 एप्रिलला मागच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून इरविन हॉस्पिटलला नाव देण्यात आलं होतं, आता ते नाव परत का जिल्हा हॉस्पिटल म्हणून करण्यात आले, इरविन हॉस्पिटल म्हणून? याच्या व्यतिरिक्त 5 वर्षामध्ये आलेला जो निधी आहे जिल्ह्याचा तो जागीरदार म्हणून का वापरण्यात आला यांनी? आणि या व्यतिरिक्त मेळघाटचा जो प्रश्न दादांनी मांडला, एक मिनिट, जो मेळघाटचा प्रश्न दादांनी मांडला, मेळघाटच्या प्रत्येक भागांमध्ये जेव्हा खासदार होते आनंदराव अडसूळ साहेब प्रत्येक भागात गेले, ते हे होडीला का जातात फक्त नाश्तामाशा करायसाठी? ही जे सरकार आहे ही सरकार फक्त आणि फक्त धर्माच्या नावावर बाजार मांडलाय.
शेतकऱ्यांचा एकही विषय यांनी घेतला नाही. शेतकऱ्यांना फक्त त्यांच्या शेतीचा भाव जरी भेटला. आमच्या इथे वॅगन फॅक्टरी आहे, 12 वर्षापासून तिथले जे कास्तकार 42 कास्ता त्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना आपल्या कलेक्टरनी लेटर दिलं, पण हे घेऊन राणा दाम्पत्य म्हणते की प्रायव्हेट याच्यावर तुम्ही हे करून त्यांना नोकरी लावा म्हणते. जलसंधारणचा पेपर या ठिकाणी फोडला गेला सर. तिथे विद्यार्थी एवढ्या मेहनतीनं अभ्यास करून त्या ठिकाणी मजुरांचे विद्यार्थी, गरिबांचे विद्यार्थी, शोषित वंचित त्या ठिकाणी जातात, पेपर जाते आणि ते पेपर या ठिकाणी फोडला जाते. LLB असेल, LLBचा पेपर सुद्धा या ठिकाणी फोडला गेला आहे. या ठिकाणी कोणीच बोलायला तयार नाही आहे. खासदारांनी मुद्दा मांडला तर सरकार ना कोणी तिथल्या प्रतिनिधींनी कोणीच मांडलेलं नाही सर. 2 मिनिटं ज्या खासदाराचा जातीचा दाखला खोटा आहे, तो कोणत्या जातीच्या भरोशावर आता इलेक्शन लढत आणि कोणत्या जातीचा दाखल्याचा विषय सारखा येतो. कोर्ट सांगाल ना, तुम्ही कोण आहे विचारणार आहे? कोर्ट सांगाल ना ते प्रश्न. अमरावतीचा जो विकास आपण म्हणतोय सर, त्या सगळ्यांना भारी पडतात हे माहित आहे, म्हणून यांनी खोटा रिपोर्ट दिला आणि खोटा त्यांची जात खरी आहे. यांनी फक्त त्या उभ्या नाही राहिल्या पाहिजे. हे लोक म्हणतात की किराणा छाप आहे, लोकांनी 1 किलो साखर वाटून दाखवा लोकांच्या घराघरामध्ये, तेव्हा किलो साखर वाटून दाखवा घराघरात असं म्हणतात. इथं बसलेल्यांनी साडी पण साडी एवढं देणं सोपं नाहीये. हे काहीही बोलो, पण 2024 मध्ये खासदार नवनीत राणा ह्या निवडून येणार आहे प्रचंड बहुमताने. कारण हा वैयक्तिक विरोध आहे नवनीत राणांना. विकास 5 वर्षात जेवढा झालेला आहे या अमरावती लोकसभेमध्ये, तो विकास या आधी कधीच झाला नव्हता. आधीचे खासदार फक्त फॉर्म भरत होते, निवडून येत होते आणि 5 वर्षाच्या नंतर इथे हजर होत होते. या प्रचंड मेहनत घेतलेल्या आहे आणि जनता यांच्या सोबत आहे. हे नेते जरी नसले तरी जनता सोबत आहे खासदार नवनीत राणा यांच्या. जसा तुम्ही आता कबड्डीचा खेळ दाखवला, तसा कुस्तीचा देखील इथे खेळ होतो मागच्या वेळेची झाला आणि नवनीतताई राणा या सगळ्यांना धोबीपछाड डावामध्ये हरवणार आणि इथले सगळे उमेदवार हरणार. ठीक आहे, शेवटचा रोल घेण्याच्या पूर्वी बोला. आता यांनी एक प्रश्न मांडलाय, 1 मिनिट, यांनी आता एक प्रश्न मांडलाय, 1 किलो साखर कोणी वाटून दाखवा. ह्या शहरामध्ये एक सज्जन असा आहे, 25 वर्षापासून किराणा वाटतो गोरगरिबाच्या घरात. त्याचं नाव नाही, त्याचं फलक नाही. हे ज्यांना माहित असेल त्याचं नाव काय आहे त्यांना जनतेलाही माहित आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती शहरात आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. मागच्या 10 महिन्यात 400 बाळं बिना उपचाराचे मेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ह्या खासदार निवडून आल्या, त्याच्या मॅनॉरिटीचे मतं घेतले. आता भाजपच्या मांडील लावून बसल्या. जे औद्योगिकचे प्रश्न आहेत, बजनेरा विजय मिल आहे, गोपालनगरची सूतगिरणी आहे, तहसीलचे मुद्दे आहे. तहसील हे प्रायव्हेटमध्ये आहे. भातकुली पंचायत समिती ऑफिस भातकुलीमध्ये येणार होतं. आतापर्यंत यांनी कोणतंही काम केलेलं नाही आहे. आज काही कारणास्तव काँग्रेसची लोकसभेची बैठक असल्यामुळे सर्व प्रतिनिधी काँग्रेसचे तिथं गेलेले आहे. बळवंतराव वानखडे हंगामी काळात खासदार म्हणून इथे निवडून येतील. माझी जमीन, मी एक शेतकरी आहे, बडनेरा रेल्वे वॅगन मध्ये 12 वर्ष झाली माझी जमीन गेली त्या कारखान्यामध्ये. त्याच्या GR मध्ये नोकरी दिली आहे तरी भेटली नाही. एक मिनिट खरं म्हणजे किलोभर साखर वाटून मतं घेणं हा लोकशाहीचा अपमान आहे. किलोभर साखर नाही पाहिजे आम्हाला, त्या साड्या पाहिजे शेतकऱ्यासाठी आणि रोजगार पाहिजे. सर, हरमन फार्मा नावाची कंपनी अमरावतीत आली होती. ती हरमन फार्मा नावाची कंपनी गाशा गुंडाळून माझा आता बोल, सबके पास आऊंगा. अरे भैया आपके पास ही आ रहा हूं, रुको जरा. एक आता शेवटचा माझा प्रश्नाचा राऊंड मी सगळ्यांकडे घेणार आहे की तुमचा खासदार कोण. कारण आता हे कळलं नवनीत राणा एक उभे आहेत, ते तर ठीक आहे त्यांच्या पक्षातर्फे, पण आता बाकीच्यांचे उमेदवार कोण आहेत सगळ्यांकडे जाणार आहे. पहिल्या बोल 1-2 मिनिटं. या अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 125 महिला म्हणजे स्त्रिया, बालिका ह्या काही मिसिंग याच्यावर महिला खासदार सुद्धा अतिशय बोलत नाही. पूर्ण महाराष्ट्र या वर्षी 2024 मध्ये या जिल्ह्याचा खासदार वंचित बहुजन आघाडीचा राहील, इतकं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. मी आता विचारणार आहे खासदार कोण. आता हा शेवटचा प्रश्न. नवनीत राणा. माझा तुमच्या माध्यमातून एक प्रश्न आहे. माझा तुमच्या माध्यमातून एक प्रश्न आहे. 4.5 वर्ष गायब असलेले अडसूळ आता कसे काय ऍक्टिव्हेट झाले?
करू. वंचित असं नका दाखव नको. बच्चू कडू लढणार आहेत काय? नाही, बच्चू कडू राखीव आहे ना. सॉरी, मग तुमच्यातर्फे कोण? बच्चू कडू नाही, तुमच्यातर्फे कोण? आमचं असं आहे का जो मुद्द्यावर आमचा एक उमेदवार राहील, झेंड्यावर राहणार नाही, कलरवर राहणार नाही, पण मुद्द्यावर आम्ही लढवणार. महाविकास आघाडी जोही उमेदवार देईल तोच उमेदवार निवडून येईल, तोच आमचा उमेदवार राहील. या जागेवरती नेमका दावा कोण करते? महाविकास आघाडी. त्याचं आम्हाला कार्यकर्त्यांना काही घेणं देणं नाही. महाविकास आघाडीला निवडून आणणे आणि नवनीत राणांना ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली, राष्ट्रवादीच्या तिकीटवर, काँग्रेसच्या तिकीटवर निवडून आल्या आणि आमच्याशी गद्दारी केली, त्यांना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा. राष्ट्रवादी क्लेम करणार का जागेसाठी? 100% सगळ्यांचा क्लेम आहे, परंतु जागा कोणालाही मिळो, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत. पहिला प्रश्न जो तेव्हा विचारला होता तो परत विचारतो. इतर ठिकाणी भाजप स्वतःच्या जागेसाठी लढते. पुण्याला मी जाऊन आलो, तिकडे ते म्हणतात की भाजपचा उमेदवार असेल. इकडे तुमचा उमेदवार का तुमच्या चिन्हावरचा उमेदवार? नाही, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, कमळावरचा उमेदवार. भाजपतर्फे तुम्ही अजूनही हे नाही करणार? ही जागा तरी तुमची आहे का? आम्हाला जागा आय मीन टू से तुम्ही क्लेम करणार? 1990 पासून इथे कमळ नाही आणि म्हणून तमाम पार्टीचं हे म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीने इथे निवडणूक लढली पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे की यावेळी भाजपच निवडणूक इथे लढेल. सर, हे अनुसूचित जातीसाठी रिझर्वेशन आहे आणि गेल्या 10 वर्षापासून एकही खासदार म्हणजे अडसूळ असो की नवनीत राणा असो हे आंबेडकरी चळवळीशी कनेक्टेड नाही आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्याच्यावर कोणतंच काम केलं. येणाऱ्या काळामध्ये आमची एवढी महत्वाची भूमिका राहील की आंबेडकरी चळवळीत काम करणार सक्षम नेतृत्वाला आम्ही मतदान करू. पक्षाजवळ इथे कॅन्डिडेट नाही आहे, काँग्रेस जोड नाही, राष्ट्रवादी जोड कोणाजवळच कॅन्डिडेट नाही आहे, की या सगळ्या लोकांनी नवनीत राणाला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे यावेळेला मतदारांना समजलेलं आहे हे सगळे एक आहेत म्हणून यावेळेला वंचितचाच खासदार इथे होईल. अमरावती जिल्हा हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहील. अडसूळ नाही तर तुमच्याकडे कोण? अडसूळ साहेबच आमच्या इथं इलेक्शन. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा. दुसरा प्रश्न एक आहे, अनुसूचित जातीचा जो दावा करतायत, अनुसूचित जातीचा जो नवनीत राणा दावा करतायत की आम्ही अनुसूचित जातीचे, तर यांनी अनुसूचित जातीसाठी काय प्रश्न मांडले? आता अडसूळ नाही तर शिवसेनेकडे कोण आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा खंबीर नेता आमच्या इथं अमरावती जिल्ह्यामध्ये दिनेश बुब म्हणून आहे. सामान्य कार्यकर्ता आहे आणि अनेक वर्षापासून शिवसेनेचं मुळापासून काम करतोय. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक शिवसैनिकाला असं वाटतं की दिनेश बुब खासदार झाला पाहिजे. तुमच्याकडे उमेदवार कोण आहे? दिनेश बुब. राणा दाम्पत्य सोडून महाविकास आघाडीचा जो पण कोणी उमेदवार आहे त्यांना आमचा पुरा पाठिंबा, महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही निवडून आणू. वंचित की तरफ से इकडे वंचित तर्फे कोण आहे? वंचित सध्या बाळासाहेब आंबेडकर ज्यांचं नाव पुढे करेल ते उमेदवार राहील. अमरावतीचे खासदार अडसूळ साहेबच राहणार आहे. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ साहेब हेच राहणार आहे, कारण की शैक्षणिक, रोजगार आणि सामाजिक या सगळ्याच बांधण्या त्यासाठी जागा सुटावी लागेल ना. कारण की गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेना भाजप नवनीत राणांच्या बाबतीत काय वेगळी भूमिका घेत नाहीये. पण जागा सुटणार आहे का? आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही जागा शिवसेनेसाठी सुटणार आहे. ही जागा शिवसेनेला सुटेल असं ते म्हणतायत त्या शिवसेनेच्या भगिनी. ते स्वाभाविक आहे त्यांना वाटणं. असं आहे की शिवसेना शिंदे गट जो आहे त्यांना असं वाटतं, मला सांगा सगळ्या पक्षांना वाटणं, युतीतल्या सगळ्यांना स्वाभाविक आहे. बोला खासदार कोण? एक मिनिट आम्ही साऱ्या पक्षा मिळून एक सीट उभी करणार, नवनीत राणाला पडणार. अमरावतीमधून महाविकास आघाडीचाच खासदार निवडून येणार ही 100% नक्की गोष्ट. माझं एक म्हणणं आहे, शिंदे सेनेवालेला स्वतःवर विश्वास नाही का मुंबईचा कॅन्डिडेट इथं उभे करून राहिले. जे नुकसान भरपाई, जे शिवसेनेचं नुकसान झालं मागच्या वेळेला, तेच नुकसान यांना पुन्हा करायचं आहे का? हे अमरावती लोकसभेत परिवर्तन अटळ आहे. बळवंतराव वानखळे पुन्हा याच्या पुढे जो कास्तकाराचा विचार करे तोच या देशावर. आमच्या प्रहार पक्षाचे 2 आमदार आहे, आम्ही प्रहारचाच खासदार अमरावतीत बनवू. नवनीत राणाच्या विरोधात उभा करण्याकरता यांच्याजवळ उमेदवारच नाही. काय गोष्टी करते फक्त नवनीत राणा. आता यावेळेस खासदार हे नवनीत राणाच होणार आहे. नवनीत राणा जाणार आहे का? तुम्हाला मिळणार का जागा? मिळेल, आम्हाला मिळणार आहे. दुसरा उमेदवार नवनीत राणा फिरसे. नवनीत राणा यावर्षी खासदार नाही होणार, त्या आताच पडल्या. मनातला खासदार दिनेश बुब.
आपण बघितलं इकडे इतर वेळी वाटलं होतं की नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ अशा प्रकारचा सामना 2019ला पाहायला मिळाला. मात्र आता नवनीत राणा त्यांचं वादग्रस्त ठरलेलं त्यांच्या जातीचं सर्टिफिकेट आनंदराव अडसुळांसाठी मुळात शिवसेनेला जागा सुटणार का, भाजपची भूमिका काय असणार आणि बाकीचे प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष या सगळ्यांच्या भूमिकेमुळे ही अमरावतीची कबड्डी मात्र सोपी ठरणार नाहीये. कोणता भिडू आपला कोणता भिडू दुसऱ्याचा ते कळत नाहीये. पण तोपर्यंत आपल्याला हा मुद्दा अमरावतीकरांवरती सोडावा लागेल. बघूया लोकसभेत काय होतं. मुद्दा अमरावतीचा मध्ये या रणसंग्रामासह इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज. धन्यवाद.